हाय स्टुडंट्स, चला आपण आता केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये पुढे कंटिन्यू करतोय. सो केमिकल कायनेटिक्स या पार्टमध्ये आपण पुढे जाऊया. काल आपण रेट इक्वेशन कसं लिहायचं हे पाहिलेलं होतं. आज आपण त्याचे काय एक्झाम्पल्स बघूयात. एक एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. 2 क्वेश्चन आहे. राईट द रेट इक्वेशन फॉर द फॉलोइंग. बघूयात. फर्स्ट इक्वेशन आहे 2N2O gas converted into 4NO2 gas plus O2 gas. याचा आपल्याला रेट इक्वेशन लिहायचं आहे. चला मग बघूयात. सो हा रिएक्टंट आहे, हे दोघं प्रोडक्ट आहेत. याचा कोइफिशियंट किती आहे? 2. याचा किती आहे? 4. आणि याचा नाही आहे. मग याचा रेट कसा लिहिणार? सो R इज इक्वल्स टू, हा रिएक्टंट आहे, मायनस इथं काय येणार 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू, बरोबर आहे, इज इक्वल्स टू, हा प्रोडक्ट आहे, प्लस कोएफिशिएंट 4 आहे, सो इट बिकम 1/4 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय काय आला dt इज इक्वल्स टू, हा प्रोडक्ट आहे, याला कोएफिशिएंट नाही आहे, सो इट बिकम्स प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt. दिस इज द रेट. नाउ आता रेट जर आपण कम्पेअर करायचे म्हटले तर आपण रेट कम्पेअर करूयात. बघूयात. फर्स्ट मी या दोघांचा रेट कम्पेअर करतोय, NO2 चा आणि N2O चा आणि NO2 चा. सो फर्स्ट आय कॅन राईट, बघूयात. सो डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू, हा 2 तिकडे गेला, काय झाला डिवाइड असलेला मल्टिप्लाय, सो प्लस 2/4 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt. मग याला जर आपण कॅल्क्युलेट केला, काय आला 1/2. मग आपण याला वर्ड मध्ये कसं लिहूयात? सो आय कॅन राईट रेट ऑफ कंजम्पशन ऑफ कोणाचा? N2O इज इक्वल्स टू 1/2 इंटू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कोणाला? तुमचा NO2. म्हणजे याच्यावर मिनिंग कळालं ना. याचा जो रेट आहे N2O चा रेट हा NO2 च्या रेटच्या कसा आहे? अर्धा आहे. हे कम्पेअर आपल्याला करता आलं पाहिजे. मग जर समजा 2 ला तुम्ही इकडे पाठवलं तर काय होणार आहे? 2 इंटू रेट ऑफ है ना कंझम्पशन ऑफ N2O इज इक्वल्स टू आला तुम्हाला काय? रेट ऑफ काय मिळाला? फॉर्मेशन ऑफ कोणाचा? NO2 चा. म्हणजे आता याच्यावरून असं पण म्हणता आलं NO2 चा फॉर्मेशनचा रेट N2O च्या कंझम्पशनच्या रेटचा कसा आहे? डबल आहे. हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. हे असं कम्पेअर करता आलं पाहिजे.
ओके, मग आपण कोणाचाही रेट आपण कम्पेअर करू शकतो. आता आणखीन एखादं एक्झाम्पल आपण बघूयात. बघा, आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊयात. एक एक्झाम्पल आहे CO प्लस NO2, it gives CO2 plus NO. बरोबर आहे. मग ऑल दीज आर गॅसियस मॉलिक्युलर रिएक्शन आहेत. मग याचा रेट लिहिता आला पाहिजे. चला बरं रेट लिहूयात. सो काय होणार आहे रेट? R is equals to reactant minus delta concentration of CO divided by dt is equals to reactant minus stoichiometric coefficient नाहीये. सो काय झालं हा डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू हा प्रोडक्ट आहे नंतर प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू हा प्रोडक्ट आहे म्हणला की प्लस कोइफिशियंट नाहीये डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO डिवायडेड बाय dt. म्हणजे प्रत्येकाचा रेट सारखा आहे. म्हणजे रिएक्शनचा जो रेट आहे तोच CO च्या डिसॅपिअरन्सचा रेट आहे. रिएक्शनचा जो रेट आहे त्याच रेटनी NO2 डिसॅपिअर होतोय. रिएक्शनचा जो रेट आहे त्याच रेटनी CO2 फॉर्म होतोय. रिएक्शनचा जो रेट आहे त्याच रेटनी NO सुद्धा फॉर्म होतोय. आता आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेतला. दुसरं एक्झाम्पल समजा, दॅट इज थर्ड एक्झाम्पल बघूयात. यस 2H2O2 it is converted into H2O plus O2. ओके, हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. मग याचाही रेट आपल्याला लिहिता येईल. ओके, सोपं झालं आता. सो R is equals to reactant minus stoichiometric coefficient divide delta concentration of H2O2 divided by dt is equals to हा प्रोडक्ट आहे प्लस सायकोमेट्रिक कोएफिशिएंटला डिवाइड करायचं आहे डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू आपण आता O2 प्रोडक्ट आहे प्लस सायकोमेट्रिक कोएफिशिएंट नाहीये. सो डायरेक्टली आपण लिहिला हे इक्वेशन. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊयात. फॉर एक्झाम्पल दिलेलं आपल्याला N2 गॅस प्लस 3H2 गॅस इट गिव्स 2NH3 गॅस. मग याचाही रेट आपल्याला लिहिता आला पाहिजे. रेट कॅल्क्युलेशन रेट कसा काढणार? सो R इज इक्वल्स टू पार्ट झाले तुम्हाला रिएक्टंट आहे मायनस काय झाला डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 डिवायडेड बाय यस काय झाला dt इज इक्वल्स टू हा काय झाला मायनस 1/3 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाला H2 डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू प्रोडक्ट आहे प्लस 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 डिवायडेड बाय dt. हेही आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. सो आपण रेट लिहिले याच्यावरनं हे रेट आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक न्यूमेरिकल दिलाय रेटवरचा, तोही आपण इथं बघूया. मी तो बोर्डवरती लिहितोय. ओके, तो न्यूमेरिकल आपल्याला आता इथं बघायचं आहे. सो न्यूमेरिकल आहे यस न्यूमेरिकल बघा. फॉर द रिएक्शन I can write the numerical for the reaction दिलेली आहे N2O5 gas that is converted into 4NO2 gas plus O2 gas in liquid bromine. ओके, बघा पुढे दिले त्यांनी N2O5
N2O5 disappears. N2O5 disappears at the rate of 0.02 moles per dm cube per second. फुल स्टॉप. पुढे प्रश्न विचारलाय, what are the rate of NO2 and O2 formed? क्वेश्चन मार्क. पुढचा विचारलेला आहे, what is the rate of reaction? What is the rate of reaction? चला, आता न्यूमेरिकल मला बोर्डवरती लिहावाच लागणार आहे, तोंडी सांगता येणार नाहीये. बघा, या रिएक्शन साठी रिएक्शन दिलेली आहे ही. या रिएक्शन साठी N2O5 डिसॅपियर होण्याचा रेट एवढा आहे. तर हे NO2 आणि O2 चा फॉर्मेशनचा रेट काढायचा आहे. असा न्यूमेरिकल आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जातो. मग काय करायचं बघूया. सो फर्स्ट बघा, फर्स्ट काय करणार आपण, रिएक्शन काय दिले बघा, N2O5 gas, it converts into 4NO2 gas plus O2 gas. आता या रिएक्शन मध्ये इथे 2 आहे बघा, सॉरी, ही रिएक्शन आहे. सो वी कॅन राईट द रेट. सो रेट ऑफ रिएक्शनचा रेट आपण लिहूया. चला, रेट लिहिता येतो सगळ्यांना, सांगा बरं. R इज इक्वल्स टू काय झालं रे, -1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू +1/4 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू काय झाला, प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन dt. काहीही करायचं नाही. कोणाचा रेट दिलाय, N2O5 चा. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मग ही व्हॅल्यू काढायची, ही व्हॅल्यू काढायची आणि ही व्हॅल्यू काढायची. मग अगोदर मी NO2 चा रेट काढतो. सो फर्स्ट, मग लक्ष द्या, कोणाचा रेट माहितीये, याचा रेट. कोणाचा रेट काढायचा आहे, याचा रेट. ज्याचा रेट काढायचा आहे त्याला एका बाजूला घ्या. मी या दोघांना आता कम्पेअर करतोय. मग याचा रेट पाहिजे मला, NO2 चा फॉर्मेशनचा रेट पाहिजे. सो लिहिला मी प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू, आता याचा स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट 4 आहे, तो इकडे गेला, मल्टिप्लाय झाला है ना, म्हणजे इथं आला -4/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन dt. कळतंय? ओके, सो हे झालं बघा. याला कट केला आपण, किती आला हा 2, आणि याचा रेट दिला आपल्याला, गिवन रेट आहे. N2O5 चा रेट किती दिला त्यांनी, 0.02. मल्टिप्लाय करा म्हणजे किती आला हा, 0.04 मोल पर डीएम क्यूब पर सेकंद. सोपं आहे. आता दुसरा रेट त्यांनी काय विचारलाय बघा, कोणाचा विचारलाय दुसरा, तो म्हणजे O2 चा रेट विचारलाय. मग आता तुम्ही याचा रेट माहिती आहे, हेही वापरू शकता या दोघांना कम्पेअर करून, किंवा ओरिजिनल जो दिलाय आणि ज्याचा काढायचा त्या दोघांना कम्पेअर करा. मग ज्याचा काढायचा त्याला या बाजूला घ्यायचंय. मी लिहिला डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन dt बरोबर
है ना, याचा रेट काय -1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोण आहे N2O5 डिवायडेड बाय dt. कळतंय? सो हा 1/2 साइन फक्त रिएक्टंट प्रोडक्ट दाखवतो, याचा रेट किती आहे 0.02 बरोबर आहे. सो 2 नी डिवाइड केला 0.01 काय आला तुमचा मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. बघ आता बघा NO2 चा रेट काढला, O2 चा रेट काढला. आता तिसरं त्याने आपल्याला विचारलं रिएक्शनचा रेट काय. मग आपल्याला तिघांचेही रेट माहिती आहे, तुम्ही कोणालाही कम्पेअर करून घेऊ शकता. मग आता हा रेट याच्या इक्वल आहे, याचा रेट आपल्याला माहिती आहे. सो आय कॅन राईट हिअर थर्ड. सो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू प्लस डेल्टा concentration of O2 upon dt, but we know that rate of formation of oxygen is 0.01. yes काय असेल moles per dm cube per second. हे तीनही आन्सर आपल्याला मिळाले. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. व्हॉट आय एम सेइंग, असा न्यूमेरिकल असा दिला की अगोदर गिवन रिएक्शन लिहायची, या रिएक्शन वरून त्याचा रेट लिहायचा, रेट आणि कोणाचा रेट दिलाय आणि कोणाचे रेट काढायचे हे समजून घ्यायचं. आता बघा रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 म्हणजे ही टर्म आहे, कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय. ह्याला काय वाचायचंय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 हा दिलाय. मग हा स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट या इक्वेशन वरून आलाय, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय. हा N2O5 चा रेट डिसअपिअरन्सचा, हा NO2 चा फॉर्मेशनचा आणि हा O2 च्या फॉर्मेशनचा. इथं आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. बघा मी आणखीन एकदा सांगतोय, ज्याचा रेट दिलाय आणि ज्याचा रेट काढायचाय त्या दोघांना कम्पेअर करा. ज्याचा रेट काढायचाय त्याचे स्टायकियोमेट्रिक कोइफिशियंट, ज्याचा रेट माहिती आहे त्याच्याकडे ट्रान्सफर करा आणि व्हॅल्यू ठेवून ते आन्सर आपल्याला इथं काढता आलं पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. आणखीन एक एक्झाम्पल बघा, पुढचं एक्झाम्पल मी लिहितोय. बाळांना आता अडचण अशी आहे, फिजिकल केमिस्ट्री मध्ये न्यूमेरिकल्स असतात आणि न्यूमेरिकल्स बोर्ड वरती लिहावे लागणार आहेत. त्याच्यामुळं थोडा वेळ इथं जाऊ शकतो. तुम्हीही व्हिडिओ बघत असताना तुमच्या नोटबुक मध्ये तो न्यूमेरिकल मी सांगत असताना लिहा आणि नंतर तो सोडवू शकता. बघा पुढचा न्यूमेरिकल त्यांनी दिलेला आहे फॉर द रिएक्शन. फॉर द रिएक्शन यस 3i minus plus S2O8 minus 2 aqueous. ही रिएक्शन aqueous मध्ये दिलेली आहे. इट कन्वर्ट्स इनटू I3 minus aqueous plus 2SO4 minus 2 aqueous. या रिएक्शन मध्ये त्यांनी दिलेला आहे कॅल्क्युलेट द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, चला कॅल्क्युलेट रेट ऑफ फॉर्मेशन of I3 minus and yes, rate of formation of I3 minus and rate of yes consumption, rate of consumption of विचारलेला आहे त्यांनी I मायनस, नंतर विचारलाय रेट ऑफ कंझम्पशन ऑफ यस S2O8 minus 2 if त्यांनी दिलेला आहे if ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन, त्यांनी विचारलाय रेट ऑफ रिएक्शन इफ त्यांनी सांगितलेलं आहे
if rate of formation of कोणाचा SO4 minus 2 is 0.022 moles per dm cube per second. न्यूमेरिकललाच बोर्डची जागा जास्त गेली, काही अडचण नाही. बघा आता या रिएक्शन मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 मायनस विचारलंय, बरोबर आहे. म्हणजे यालाच आपण काय लिहू, प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I3 मायनस अपॉन dt. कळतंय. रेट ऑफ कंझम्पशन म्हणजे काय ला मायनस काय लिहिणार, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I मायनस अपॉन dt. रेट ऑफ कंझम्पशन म्हणजे मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2O8 minus 2 divided by dt. रिएक्शनचा रेट विचारलाय, R काढायचा आपल्याला, R किती, आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 मायनस दिलाय, म्हणजे आपल्याला दिला डेल्टा SO4 minus 2 अपॉन dt. तो दिलाय त्यांनी 0.022 मोल्स है ना, मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. बघा या वर्डला नोटेशन मध्ये लिहिता आलं पाहिजे, याला असं वाचायचं, हे आपल्याला इथे कळलं. मग आता या रिएक्शनचा रेट आपण लिहूयात. फर्स्ट स्टेप, या रिएक्शनचा रेट लिहिणार आहेत. सो R इज इक्वल्स टू 3 आहे, रिएक्टंट आहे -1/3 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I मायनस डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू, हा पण रिएक्टंट आहे, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2O8 चा चार्ज -2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू, हा प्रोडक्ट आहे, प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I3 चा चार्ज मायनस डिवाइडेड बाय dt बरोबर हा आला प्रोडक्ट प्लस 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 चा चार्ज -2 डिवाइडेड बाय dt. लिहिलं. मला सांगा पोरांनो, याच्यामध्ये कोणाचा रेट माहिती आहे, कोणाचा, SO4 चा, याचा माहिती आहे, बरोबर आहे, हा रेट माहिती आहे, आणि या प्रत्येकाचा रेट आपल्याला काढायचा आहे. मग प्रत्येकाला काय करायचं, कम्पेअर करायचंय. बघा आता आपल्याला I3 चा रेट विचारलाय, I3 चा, हा रेट फॉर्मेशनचा, हे दोन इक्वेशन ज्याचा काढायचा आहे आणि जो दिलाय त्या दोघांना कम्पेअर करूयात. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन करतोय मी डेल प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I3 मायनस डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू, इक्वेशन आहे प्लस 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 -2 डिवाइडेड बाय dt. चला व्हॅल्यू ठेवा. सो 1/2 इंटू SO4 चा रेट त्यांनी दिला, SO4 चा रेट 0.022 है ना, याला 2 नी डिवाइड केला तर किती येणार आहे, 0.011. काय आला युनिट याचं, मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. हे पहिलं झालं. आता दुसरा कोणाचा विचारलाय बघा त्यांनी, सेकंड कोणाचा विचारलाय, रेट ऑफ कंझम्पशन ऑफ I मायनस. हे घ्या आता लक्ष द्या, आपल्याला I मायनसचा रेट काढायचा. मी सांगितलं ज्याचा रेट काढायचा त्याला या बाजूला घ्या, आणि ज्याचा रेट माहिती आहे त्याला त्या बाजूला घ्या, आणि I चा जो I मायनसचा म्हणजे ज्याचा कॅल्क्युलेट करायचा आहे ना रेट, त्याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट ट्रान्सफर करा. सो सिंपली मी लिहिला मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I मायनस डिवाइडेड बाय dt इज इक्वल्स टू, लक्ष द्या हा 3 तिकडे गेला, मल्टिप्लाय झाला, काय झाला, प्लस 3/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 चा चार्ज -2 डिवाइडेड बाय dt. मग आता व्हॅल्यू माहिती आहे है ना, रेट काढत असताना प्लस मायनस आपण कन्सिडर नाही केलं तरी चालतं. 3/2 इंटू याचा रेट किती आहे, 0.022. आता 2 ने याला डिवाइड केला
3 इंटू काय आला 0.011, मग 3 न मल्टिप्लाय करा 0.033 काय आला तुमचा युनिट मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. कळतंय. आता तिसरा त्याने विचारला आपल्याला थर्ड काय विचारलाय बघा. थर्ड कोणाचा रेट कंझम्पशन ऑफ S2O8. बघा S2O8 चा रेट आणि याचा रेट माहितीये, या दोघाला कंपेअर करून काढायचा आहे. सो लिहिला याला सायकोमेट्रिक कोइफिशियंट नाहीये म्हणजे त्याला तिकडे ट्रान्सफर करायचंय का. हा डायरेक्टली लिहिला मी मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2O8 मायनस 2 डिवायडेड बाय dt बरोबर काय आहे प्लस 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस 2 डिवायडेड बाय dt. चला हा ना. सो 1/2 इंटू याचा रेट 0.022 2 नी डिवाइड केला की त्याला 0.011 युनिट काय लिहिणार मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. कळते पोरांनो. आता चौथा आहे रिएक्शनचा रेट काय रिएक्शनचा रेट काय. मग आता हा रिएक्शनचा रेट आहे आणि हा दिलेला रेट आहे. कंपेअर करा आणि तिथं आपल्याला त्याचा रेट कॅल्क्युलेट करता येईल. मी फोर्थ एक्झाम्पल फोर्थ जो आपला न्यूमेरिकल आहे तो इथं लिहितोय. त्याचं सोल्युशन R बरोबर याचा काढायचा आहे, याचा दिलेला आहे. कंपेअर करू दोघांना. सो प्लस 1/2 into delta concentration of SO4 minus 2 divided by dt. So that is equals to 1/2 into 0.022 that is उत्तर आलं 0.011 moles per dm cube per second. moles per dm cube per second. इथं आपल्याला हे समजलं पाहिजे. तर असा न्यूमेरिकल आपल्या बोर्डासाठी येतो. बोर्डासाठी सोडवत असताना आपल्याला हे सगळं लिहावं लागेल आणि मगच त्याचे रेट कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. आता बघा तुम्ही प्रत्येक वेळेला जो रेट काढला त्याचं युनिट तुम्ही लिहिलं पाहिजे, त्याला मार्क असतो. आणि इथं तुम्ही लिहू शकता इथं खाली. आता आपल्याकडे जागा नाहीये म्हणून प्रश्न काय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 मायनस इज किती 0.011 मोल्स पर डीएम क्यूब सेकंद. याच्या खाली लिहायचे वर्ड मध्ये. आता याचा रेट काढला कोणाचा I मायनसचा वर्डिंग मध्ये. सो रेट ऑफ कंझम्पशन ऑफ I मायनस इज 0.033 मोल्स पर डीएम क्यूब. याचं उत्तर खाली वर्ड मध्ये. सो रेट ऑफ कंझम्पशन ऑफ S2O8 चा रेट किती आला 0.011 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. आणि रेट ऑफ रिएक्शन किती आला 0.011 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. हे असे न्यूमेरिकल्स आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये विचारले जातात. आणखीन आपण एक न्यूमेरिकल घेऊयात म्हणजे आपल्याला याची प्रॅक्टिस होऊन जाईल. चला एक न्यूमेरिकल आता. चला एक न्यूमेरिकल आहे. Consider the following reaction. Consider the following reaction. काय रिएक्शन आहे, कशी रिएक्शन आहे हे आपण इथं बघूया. सो मी न्यूमेरिकल लिहितोय. Consider the reaction. Consider the reaction. रिएक्शन दिलेली आहे 2A प्लस B इट गिव्स 2C. बघा इफ त्यांनी दिलेलं आहे इफ रेट ऑफ disappearance of A is 0.076 molar per second. So calculate है ना. So calculate rate of disappearance of B
कॅल्क्युलेट करायचं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि रेट ऑफ रिएक्शन किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मी कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की वर्डिंगला नोटेशन मध्ये लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे जागा नाही म्हणून मी पुढे लिहितोय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. कसं लिहिणार? डिसअपिअरन्स आहे म्हणजे रिएक्टंट आहे मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन dt किती दिलाय 0.076 मोलार पर सेकंद. आता हे वर्ड मध्ये आहे रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी. डिसअपिअरन्स रिएक्टंट काय होणार मग मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन dt ची व्हॅल्यू किती आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. फॉर्मेशन म्हणजे प्रोडक्ट म्हणला की प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन dt किती आहे. आणि फायनल विचारले रेट ऑफ रिएक्शन किती आहे. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे आर किती आहे हे विचारलंय. बघा अतिशय सोपे न्यूमेरिकल्स. सिंपल सोल्युशन करत असताना अगोदर रिएक्शनचं काय लिहायचं आपल्याला रेट लिहिला. सो रेट काय होणार सांगा तुम्ही आता काय होणार. हा काय झाला -1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन dt इज इक्वल्स टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन dt बरोबर हा 2 आहे ना प्लस 1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन dt. थांबायचं. पुन्हा प्रश्न विचारायचा कोणाचा रेट दिलेला आहे. हा रेट दिलेला आहे बरोबर आहे. हा कळलं. मग ज्याचा रेट काढायचा आहे त्या दोघांना कम्पेअर करा. ज्याचा काढायचा आहे त्याला या बाजूला घ्यायचा आहे. सो पहिलं मी बी चा रेट काढतोय. सो फर्स्ट मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन dt बरोबर हा आहे -1/2 इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन dt. बघा याचा काढायचा याचा माहिती आहे. सो सिंपल 1/2 इंटू याचा रेट किती आहे